खेळ मांडला, खेळ मांडला, खेळ मांडला, खेळ मांडला, बनवा बनवी अशी ही बनवा बनवी, बनवा बनवी अशी ही बनवा बनवी. राज्य करते हो आपली बनवा बनवी. मेहरबान सुप्रीम कोर्टाला तर लक्षात आलेलीच आहे, पण जनतेच्याही लक्षात आलेलं आहे. आपली जी संविधानिक पदं जी आहेत, या पदांचा आपण कशा प्रकारे राजकारणासाठी उपयोग करता हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे. आणि त्यामुळेच या घटनात्मक पदांचं जे मूल्य आहे ते कुठेतरी घसरताना आपल्याला दिसतंय आणि हे लोकशाहीला अत्यंत घातक आहे. आता आपण कालच बघितलेलं आहे की जे मेहरबान सुप्रीम कोर्टाने आपले सभापती राहुल नार्वेकर यांच्यावरती जो काही निर्णय दिला किंवा त्यांच्यावर जे काही ताशेरे ओढलेले आहेत, त्यांची भूमिका जो आहे त्या भूमिकेवर ताशेरे जे ओढलेले आहेत त्यावर अनेक चॅनलने भाष्य केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अनेक विविध विशेषणं दिलेली आहेत. विशेषणं काय दिलीत तर कपडे उतरवले, कोण म्हणतोय काय की संताप व्यक्त केला, कोण म्हणतंय फटकारलं, कोण म्हणते चांगलंच सुनावलं, कोण म्हणते ताशेरे ओढले. हे चांगलं आहे का नार्वेकर साहेब? चांगलं आहे नाही ना. आपण एकदा का त्या पदावर बसल्यानंतर आपली भूमिका जी आहे ती न्यूट्रल असावी पाहिजे. आपण न्यूट्रल वागताय का? अजिबात नाही. जनता सांगते, मेहरबान सुप्रीम कोर्टाने पण तसंच आपलं मत नोंदवलेलं आहे. आपल्याला माहिती आहे जसं शहा आणि पंतांचं राजकारण या ठिकाणी आलं त्यावेळेला हे राजकारण कुठच्या दिशेला चाललेलं आहे आपल्याला माहिती आहे. यांची मांडणी कशी होती बघा. पहिल्यांदा पार्ट 1 त्यांनी राज्यपालांचा वापर केला. राज्यपाल जे होते ते मागील सरकारमध्ये हस्तक्षेप करायचे. त्याचप्रमाणे अनेक निर्णय त्यांनी जे घेतलेले होते, आता 12 आमदारांचा मुद्दा असेल किंवा अनेक ज्या चौकशा व्हायच्या त्याच्यामध्ये इंटरफेअर करायचे. त्याचप्रमाणे आपण बघितलेलं आहे की जे सन्माननीय उद्धव साहेबांना त्यांनी बहुमत सिद्ध करायला सांगितलेलं होतं, हेही कोर्टाने त्याच्यावर ताशेरं ओढलेलं की त्याची गरज नव्हती. कारण एकनाथ शिंदे यांनी कुठेही असं सांगितलं नव्हतं की आम्ही त्यांचा पाठिंबा काढतोय म्हणून. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना भाग पाडलं. आणि उद्धव साहेब खूपच मनाचे मोठे आणि त्यांच्याकडे नैतिकता असल्यामुळेच की हे जे आमदार आहेत हे जर माझ्या बाजूने मनाने नसतील तर त्यांना मी का म्हणून अडकवून ठेवू. त्यांनी सगळ्यांना जा सांगितलं आणि स्वतःसुद्धा वर्षा बंगल्यावरनं पाय उतार झालेला आहे. त्याबद्दल त्यांना सलाम आहे. या ठिकाणी आपण बघतोय की हे आपलं पद कसं टिकेल याच्यासाठी आटापिटा चाललेला आहे. आतासुद्धा मेहरबान कोर्टाचा निर्णय आल्यानंतर विमान पकडायची घाई झाली असेल का ते दिल्ली शहरांकडे जायचं की आता काय करायचं, आता प्लॅन कोणता, बी सी डी ई का झेड, काय करायचं, कसा वापरायचा, याच्यासाठी जाणार. हे स्वतःचं काहीतरी थोडंसं वापरा, थोडीशी नीतिमत्ता थोडी ठेवा. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की जो निर्णय 11 मे 2023 रोजी कोर्टाने दिला होता ते सर्व पूर्ण चौकशी करून दिलेल्या होत्या. त्याच्यामध्ये फॅक्ट्स ज्या होत्या, रियालिटी ज्या होत्या की तुम्ही गुवाहाटीला गेले, तिथे नेता ठरवलात, या ठिकाणी आलात तुम्ही आणि फडणवीस साहेबांनी इथे शपथविधी घेतला. आता या फॅक्ट्स आहेत, याला पुरावे किंवा साक्ष्यांची काही गरज आहे का? तरीसुद्धा खेळखंडोबा करायचा, टाईमपास करायचा आणि हा निर्णय लांबवायचा. आणि ही जी आमदारांची टर्म आहे किंवा हे सरकार कशी टर्मपर्यंत नेता येईल याच्यासाठीच आपली बुद्धी पूर्णपणे वापरायची. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कोर्टाने फक्त यांच्याकडे निर्णय एवढेच दिले होते की भरतशेठ गोगावले हे अयोग्य आहेत प्रतोदपदी, सुनील प्रभू हे योग्य आहेत, पक्षाचे अध्यक्ष उद्धव साहेबच आहेत. आणि जर का उद्धव साहेबांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही ते सरकार परत आणलं असतं. इतकं क्लिअर कट त्यांनी म्हटलेलं असताना केवळ जी संवैधानिक जी पदं आहेत त्यांच्या अधिकारावर अतिक्रमण होऊ नये, विधिमंडळ किंवा न्यायव्यवस्था यांच्यात कुठचाही वाद होऊ नये याकरिता हा निर्णय अंमलबजावणी करता फक्त म्हणून सभापतींकडे आला. आणि सभापतींना असं वाटलं की आता मी यांची सुनावणी करणार आहे आणि माझ्या मनाप्रमाणे करणार आहे, मला जसा वेळ मिळेल तसा मी घेणार आहे. याच्यामध्ये कुठचंही गांभीर्य ते दाखवत नाही. आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावरती जे ताशेरे ओढलेत त्याच्यात काही ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत की अध्यक्षांनी हे प्रकरण गंभीरतेने घ्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची कुठे अवहेलना होता कामा नये.
हा पोरखेळ थांबवा. त्याचप्रमाणे निवडणुकीच्या आधी निर्णय होऊ द्या आणि मंगळवारपर्यंत सुधारित वेळापत्रक द्या, अन्यथा आम्ही तुम्हाला वेळापत्रक बनवून देणार आहोत. हे घटनात्मक पद आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारच्या सूचना येणं म्हणजे एकतर तुम्ही या पदाला लायक नाही आहात किंवा तुम्ही लायक आहेत परंतु तुमची बुद्धी न वापरता तुम्हाला कळसूत्री बावल्यांप्रमाणे कोणतरी या ठिकाणी खेळवते आणि त्याप्रमाणे तुम्ही या आपली भूमिका नाचण्याची जी आहे ती या ठिकाणी वटवत आहात, हे या ठिकाणी सिद्ध होते. घटनात्मक पदांचा जनतेच्या मनामधनं त्या पदाचं अवमूल्यन होणं म्हणजे लोकशाहीला हे घातक आहे आणि यामुळे नार्वेकर साहेब तुम्ही सुधरा, अन्यथा आपलीसुद्धा इतिहासामध्ये अशी नोंद होईल की सभापती कसा असावा आणि कसा नसावा. कसा नसावा याबाबतीत आपलं उदाहरण जाऊ नये याकरता आता तरी तुम्ही मूळ ट्रॅकवरती या, लवकरात लवकर सुनावणी घ्या. कारण ज्यांना शिक्षा होणार आहे म्हणजे त्यांचं जे आमदारकी आहे ती रद्द होणार आहे. पण ती जर का निवडणुकीनंतर होणार असेल तर त्याला काही अर्थ नाही. एखादा निर्णय आपण बघतो की तो स्वर्गवासी होतो आणि त्याच्यानंतर त्याला फाशीची शिक्षा होते. त्याला काय अर्थ आहे का? तर असं जाऊ नये. वास्तविक पाहता ते अपात्र ज्यावेळेस झाले तेव्हापासून त्यांना विधिमंडळात येण्याचा अधिकार नसायला पाहिजे. मात्र ते अगदी उजळ माथ्याने या ठिकाणी फिरतायत, मंत्रिपदं उपभोगतायत, मुख्यमंत्रीसारखं पद उपभोगतायत आणि अपात्रतेची मात्र कारवाई ही जर नंतर होणार असेल तर त्याला कोणताही अर्थ राहणार नाही आहे. आणि याकरता योग्य निर्णय योग्य वेळी घ्या आणि आपली नाही तर कमीत कमी ते जे संविधानिक पद आहे, घटनात्मक पद आहे, त्याची तरी पत वाढवा. तूर्त इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.